आणि आता पाहूयात सविस्तर प्राइम टाइम। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पोलिसांनी आणि महापालिकेने परवानगी दिली आहे। महापालिकेकडून 24 अटींसह मनसेच्या मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची 22 तारखेला तोफ धडाडणार आहे। या उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे याबाबत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या मनसेच्या खालापूर तालुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या संपर्क कार्यालय उद्घाटनाला उपस्थित होत्या आणि यावेळी त्यांनी या सभेबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। येत्या निवडणुकीमध्ये मनसे ही महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असणार, तर काय गणित आहे नक्की? युतीमध्ये कोणाबरोबर युतीमध्ये जाणार, आघाडीमध्ये जाणार, काय गणित आहे का स्वतंत्र लढणार? ओके। चंद्रकांत पाटलांनी मनसे सोबतच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मनसेकडून युतीचा प्रस्ताव आलेला नाही, पण राजकारणात कुठली गोष्ट कधी घडेल याचा भरोसा नसल्याचं सूचक विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय। मनसेच्या आमदारांचे जे आहेत बॅनर लागलेत, भाजपच्या बॅनरवरती जे आहेत त्यांचे फोटो लागलेले आहेत। कुठेतरी भाजप आणि मनसे युतीचा संकेत यातून मिळतो। कुठलाही प्रस्ताव अद्याप नाही, पण राजकारणामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल ह्याचा काही भरोसा नसतो, पण आज तरी असा विषय कुठला। सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। दहिसर पोलिसांनी अशोक मिश्रा आणि मानस कुवर या 2 तरुणांना अटक केली आहे। दरम्यान हाच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मारहाण केली आहे। काल मात्र ज्या पद्धतीने माननीय सीएम साहेब एकनाथ शिंदे साहेब हे मागाठणे येथे प्रकाशदादा सुर्वे यांच्या कार्यक्रमाला आले होते, तिथे एक व्हिडिओ काढून त्याच्यावर एक अतिशय वाह्यात अशा पद्धतीचं गाणं टाकून आणि अतिशय वाईट पद्धतीचा एक मेसेज टाकून मातोश्री या FB पेजवर ते व्हायरल करण्यात आलं। आणि सांगायला दुःख वाटतंय की जवळजवळ एका तासात 350 एवढं ते शेअर करण्यात आलं आणि ठाकरे गटाच्या जवळजवळ सर्वच पदाधिकारी, ठाकरे गटाचे बरेचसे पेजेस याच्यावर ते व्हायरल करण्यात आलं। जेव्हा एकनाथ शिंदे साहेब पुढे निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर असणं हे फार आवश्यक वाटलं। त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि तिथूनच आम्हा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने बोलणं सुरू झालं। आपण जर बघाल तर गेले 8 ते 9 महिने आम्ही अनेक पद्धतीने ट्रोलिंगला सामोरे जात आहोत। आम्ही अनेक पद्धतीने फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर आम्हाला अतिशय वाईट पद्धतीने बोललं जात आहे, आमच्यावर कमेंट्स केल्या जातात। काही नेते मातोश्रीवर बसून, मी या ठिकाणी खात्रीला या ठिकाणी सांगतोय, काही नेते मातोश्रीवर बसून इतर आमदार, इतर खासदार, इतर माजी आमदार, इतर नेत्यांना सांगत होते, व्हिडिओ पाठवत होते की हा व्हिडिओ व्हायरल करा। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। मातोश्री ह्या पेजवरून बसून ही औरंगी हरकती आहे आणि मातोश्रीवर बसून हा व्हिडिओ व्हायरल करायला आदेश दिले जात होते। हे काय चाललंय? कोणत्याही महिलेसोबत असं घडत असेल तर ते चुकीचं असून सरकार आणि पोलिसांनी यावरती योग्य कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली आहे। कुठच्याही महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीने घृणास्पद कृत्य किंवा व्हिडिओ पब्लिश होऊ नये या मताचा मी आहे। शिवसेना प्रमुखांनी ते संस्कार आमच्यावरती केलेत, त्यामुळे पोलीस यंत्रणा आज सत्तापक्षाच्या बाजूने आहे। त्यांनी खरं जे आहे त्याचा शोध घ्यावा
निश्चित काय झालंय. कसबा पोटनिवडणुकीमधल्या विजयानंतर महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात कसबा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा होणार आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पुण्यात सभा होईल आणि यावेळी महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय नागपूर आणि मुंबईतील बीकेसी, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणीही महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या सभांबाबत माहिती दिली आहे. तर महाविकास आघाडीच्या सभांच्या वेळापत्रकावरती एक नजर टाकूयात. पहिली सभा 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये पार पडेल. नागपूर पाठोपाठ मुंबईमध्ये 1 मे, मुंबईनंतर पुणे 14 मे, कोल्हापूर 28 मे, तर नाशिकमध्ये 3 जून रोजी महाविकास आघाडीची सभा पार पडेल. तर 14 मेला रविवारी या पुण्यामध्ये त्यांनी सभा दिलेली आहे. ती सभा उद्धव ठाकरेंचे सेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी मिळून आपल्याला मोठ्या प्रमाणात घेतली 14 एप्रिलला. नेमकं त्यावेळेस आपलं हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणुकीचं धुमधुमाळी चालू असेल. वैभव नाईकांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवरती घणाघाती आरोप केलेला आहे. येत्या 2 महिन्यात राणेंचं मंत्रिपद जाणार असा गौप्यस्फोट नाईकांनी केला. तर यानंतर राणेंचं राजकीय अस्तित्व भाजप ठरवणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपला राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नाही आणि त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं भाकीत नाईकांनी केलंय. नितेश राणेंचं राजकीय अस्तित्व किंवा वर्चस्व हे भारतीय जनता पार्टी ठरवणार आहे. आज नितेश राणेंकडे कोण अस्तित्वात कोण जाण्यासाठी त्यांचं अस्तित्व एवढं मोठं नाही की त्यांच्या संपर्कात कोण असण्याचं. त्यांचेच कार्यकर्ते खरं तर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात आहेत, हे आपण वारंवार या जिल्ह्यामध्ये बघतो. त्यामुळे राणेंचं आता राजकीय अस्तित्व या जिल्ह्यामध्ये संपत चाललेलं आहे आणि भाजप आणि रवींद्र चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आता राणेंची तिकडे चाललेले आहेत. त्यामुळे राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावं. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन दिलं. राजकीय व्यासपीठावरून नेहमीच टोलेबाजी करणारे शहाजी बापू पाटील यांनी वारकरी वेश परिधान करून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रबोधनात्मक प्रवचन दिलं. त्यांच्या या प्रवचनाची सध्या जोरदार चर्चा आहे. ज्ञानापेक्षा श्रद्धा श्रेष्ठ करायचाच आहे. फक्त त्याला एवढी जोड द्या की भगवंताचं नाव घेऊन त्या व्यवसायात तुम्ही करताना परमेश्वराचं त्याला अधिष्ठान द्या आणि तो व्यवसाय करा. तुमच्या हातून चुका होणार तिथं भगवंत उभा राहील. तुम्ही आनंदी व्हाल, सुखी व्हाल, तुमचे लेकरं व्हाल सुखी आनंदी होतील. मित्र मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं दुष्टचक्र थांबत नसल्याचं समोर आलंय. गेल्या आठवडाभरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आणि विशेष म्हणजे यातील 3 शेतकरी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. असं असतानाही शेतकरी आत्महत्यांबाबत कृषी मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नसून अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असं वक्तव्य सत्तार यांनी केलं. सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. नाही, कसं आहे, शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही आहे. अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात. परंतु हे जे आज जे तुम्ही जे सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मी आयुक्त जे आमचे कृषीचे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम आणि एक कमिटी बनवली. ती कमिटी आता पूर्ण तंतोतंत अभ्यास करणार आहे आणि निश्चित तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते परिणाम दिसतील. सत्तारांच्या याच वक्तव्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नवीन नाहीत, नेहमीच्याच आहेत.
अशा भावना जर मनात कृषी मंत्र्याच्याच असतील तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हे सरकार कसं बघतंय हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येतं. महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काळजी न घेणारं आहे. महाराष्ट्रातलं सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवतं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत या विचाराचा प्रयत्न हा या सरकारने सोडून दिलेला आहे. नाफेडनं नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणीच कांदा खरेदी सुरू केलेली आहे. नाफेड थेट लिलावात उतरत नाही. कांदा खरेदीसाठी लावण्यात आलेल्या अटी शर्थींमुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाफेडची कांदा खरेदी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नाफेडनं सर्वत्र कांदा खरेदी सुरू केल्याचा दावा केलाय. मात्र नाशिक जिल्ह्यात लासलगावसह फक्त 2च ठिकाणी नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांकडून कंपन्या कांदा खरेदी करतायत. कांदा 45 mm आकाराचा असला पाहिजे यासह इतर अटी शर्थी घालण्यात आलेल्या आहेत. मात्र सर्व कांदा हा 45 mm साईजचा नसतो. मग उर्वरित कांद्याचं करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय. अट लावून दिली 45 mmचाच कांदा हवा किंवा अशा पद्धतीने माल आणावा किंवा ज्याचं रजिस्ट्रेशन असेल त्यांनीच माल विकावा असं हे नको पाहिजे. जाचक अटी रद्द करून सरसकट कांदा खरेदी करावी अशी आमची मागणी आहे. त्या ज्या अटी आहेत त्याच्यात काही शेतकऱ्याला त्याचा 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही. त्यानंतर शेतकरी मार्केटला आणतो ते व्यापारी 700 रुपये पुकारता, हे 700, 2, 5, 10 याच्या पुढे ते कांदा पुकारत नाही आणि मार्केटमध्ये मोजून ते 4 ते 5 ट्रॅक्टर घेतात. 100-200 ट्रॅक्टर असतात. त्याच्यामुळे ही नुसती फसवणूक आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांबाबत नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ऑन कॅमेरा बोलायला नकार दिलाय. बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करण्याइतकी आमच्याकडे यंत्रणा नसल्याचं नाफेड अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. कांदा खरेदी केल्यावर तो साठवून ठेवावा लागत असल्यानं सरसकट कांदा खरेदी करत नसल्याची माहिती नाफेडकडून देण्यात आलेली आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढायला नाफेड अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. पुण्यामधील फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणाला पतित पावन संघटनेनं विरोध केलेला आहे. रस्त्यावरील विक्रेते हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम असल्याचा पतित पावननं आरोप केलेला आहे आणि यासाठीच फर्ग्युसन रस्त्यावर पतित पावननं आंदोलन केलं. फर्ग्युसन महाविद्यालय ते गुडलक चौकापर्यंत मार्च काढण्यात आलेला होता. दरम्यान पुणे महापालिकेकडून गुडलक चौकात अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. अनधिकृत दुकानं हटवण्यासही सुरुवात करण्यात आली होती. पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यामधील स्वामी चिंचोली गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या स्विफ्ट कारचं नियंत्रण सुटून कार पलटली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वैभव जांभळे आणि प्रतीक गवळी या दोघांचा मृत्यू झालाय. या अपघाताचं CCTV आता समोर आलंय. आणि आता पुढची बातमी आहे सर्व पालकांना सावध करणारी. तुम्ही तुमच्या चिमुकल्यांच्या हातामध्ये सायकल देत असता तर ही बातमी नक्की पहा. गुजरातच्या सुरतमध्ये सायकल चालवणाऱ्या मुलाचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडलेला आहे. स्पीड ब्रेकरवरून सायकल उडवणं या मुलाला चांगलंच महागात पडलं. या अपघाताचं CCTV समोर आलेलं आहे. सायकल स्पीड ब्रेकरवरून उडवल्यानंतर सायकल पलटली आणि मुलगा रस्त्यावरती थेट डोक्यावरच आपटला. यात मुलाला गंभीर इजा झालेली आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे. मुंबईमध्ये महायुतीची आशीर्वाद यात्रा, कारण महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे. महायुतीची आशीर्वाद यात्रा चेंबूर पांजरपोळ भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. यात्रेमध्ये शिवसेना, रिपाई आणि भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मुख्यमंत्री ही आशीर्वाद यात्रेला उपस्थित आहेत. यावेळेला जी दृश्य आपण पाहतोय ती महायुतीची असलेली हीच ती आशीर्वाद यात्रा आहे, जिचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. ताजी दृश्य आहेत मुंबईमध्ये सुरू असलेल्या महायुतीच्या आशीर्वाद यात्रेसंदर्भातली.
तर यामध्ये आज दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम घडामोडी ज्या प्राईम टाईमच्या माध्यमातून आपण पाहिल्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.